नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. एरवी पण आपण हिमालय एक्सप्लोर केलेला असतो. आजच्या या एपिसोडमध्ये हिमालयाचं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं काय महत्व आहे आणि तिथली जी जैववैविध्यता आहे. माझ्यासोबत महेश गायकवाड आहे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. नमस्कार. आधी तर आपण आपल्या प्रेक्षकांना हेच सांगू, आता आम्ही गुलबर्ग म्हणजे साधारणपणे श्रीनगरपासून 49 किलोमीटर अंतरावरती आहोत. ब्रिटिशांनी इथे जगातला सर्वात उंचीवर असलेला गोल्फ क्लब, एकूण 3 गोल्फ क्लब त्यांनी केले. त्यातला 3 पैकी एक गोल्फ क्लब हा एक्सक्लुझिव्हली महिलांसाठी होता. इथे जगातला सर्वात उंचीवरचा एक गोल्फ क्लब आहे. पण एरवी पर्यटक जे येतात ते बायोडायव्हर्सिटी वगैरे हा आपला प्राधान्यक्रम नसतो. कधी का असतात काही महाराष्ट्रातल्या कुठल्या प्रेक्षकांचा? नाही, खूप कमी आहे. खरं तर प्रत्येकाला बायोडायव्हर्सिटी जाणून घेतलीच पाहिजे. मात्र आपला कल अलीकडे, मला खूप चांगलं हॉटेल पाहिजे, 5 स्टार 6 स्टार, आणि मला खूप चांगलं खायला पाहिजे. या 2 गोष्टी सोडल्या तर पर्यटकांचा कल कुठेही नसतो. खरं तर हे पर्यटन नाहीये ऍक्च्युअली, किंवा लगेच त्याचं रिफ्लेक्शन पण होतं कचऱ्यामध्ये, की आपण प्रत्येक जण खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या स्पॉटला, आता इथं सुद्धा गुलमर्गला हे जे शिक्षित पर्यटक आहेत, खरं तर पर्यटनाला येतोय तो पैसे घालून येतो, याचा अर्थ त्याच्याकडे शिक्षित लोकांकडे बऱ्यापैकी पैसा समजलं तर आपण बघतोय सगळीकडे बिस्लरी बॉटल किंवा रॅपर्स पडलेले आहेत. मी तर कुठल्याही ट्रिपमध्ये बिस्लरी बॉटल देत नाही. त्याचं कारण, तुम्ही एकच बॉटल आणा, शेवटपर्यंत पुरवा आणि स्थानिक पाणी प्या. रिच मिनरल्स म्हणून हिमालयाची नोंद आहे. जगातल्या अनेक लोक इथून पाणी घेऊन जातात आणि आपण इथे येऊन बिस्लरीचं पाणी पितो. पण महेशराव, असं आहे, या गोष्टीबद्दल खूप चर्चा झाली. पण आपल्या म्हणजे तुमच्या माझ्या मागे ही जी झाडं दिसत आहेत, हो हो हो, आता काही प्रेक्षक आपले असे असतील की, म्हणजे मी भूगोलामध्येच माहिती आहे की मला सदाहरित जंगल, सूचीपर्णी वृक्ष, बरोबर, किंवा मग इथून ज्याला आपण वेगवेगळ्या फर्निचरच्या निर्मितीसाठी, कारण इथे आपण ज्या बोट बघतो, बरोबर, हाऊस बोट, तर या झाडाविषयी, इथल्या भूगोलाविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? मुळात हिमालय खूप मोठा आहे. 5 लाख स्क्वेअर किलोमीटर. आपण जरा सह्याद्रीची तुलना करून सांगू आपल्या प्रेक्षकांना. आपला सह्याद्री आहे तो 2.5 लाख स्क्वेअर किलोमीटरचा आहे. गुजरातमधून केरळपर्यंत पसरलाय. 6 स्टेटमध्ये, महाराष्ट्र आपला त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. तसंच हिमालयाचा विचार करता 6 देशांमध्ये आहे. तिबेट आहे, आपण भारत आहोत, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे. तर या संपूर्ण भागामध्ये पसरलेला हिमालय, याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. एक शिवलिक टेकड्या ज्यांची उंची कमी आहे, लेझर हिमालया ज्यांची उंची वाढत गेली, आणि ग्रेटर हिमालया जे क्रेस्ट माउंटेन एव्हरेस्ट, आणि त्याच्यानंतर ट्रान्स हिमालया, असे त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. खरं तर हा हिमालय आपलं खूप मोठं संरक्षण करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, इथं जी असणारी सूचीपर्णीची जंगलं आहेत, सुईच्या टोकासारखी त्याची पानं असतात. आणि माझ्या मागच्या बाजूला आपण तर याचा अर्थ असा आहे की इथं त्यांच्या अंगावरती खूप बर्फ पडत असतो, आणि तो बर्फ लवकर खाली पडावा आणि बर्फाचं जे पाणी आहे मुळांमार्फत शोषलं जातं, आणि तेही त्या पानातून खाली थेंब थेंब पडत असतं. म्हणून इथल्या जंगलांना सूचीपर्णी असं आपण म्हणतो, पाईन फॉरेस्ट म्हणतो. इथलं सूचीपर्णीचं जंगल असं आहे की त्या देवदार वृक्षांचं लाकूड 700-800 वर्षांपर्यंत टिकतं. जी जुनी मंदिर आहेत हिमालयातली ती त्याचीच आहेत. शिवाय सफेदा म्हणून जे झाड आहे इथलं पिंपळ वर्गातलं, सफेदा जे पिंपळ वर्गातलं झाड आहे. येस. आता आपल्या डोळ्यासमोर आपला इथला पिंपळ आणा, आणि मग ते सफेदा विषयी जे माहिती सांगतायत त्याची दृश्य आता तुम्ही या ज्या वेळेला महेश बोलतायत त्यावेळेला ती दृश्य मी सफेदाची तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. सफेदा हे झाड कार्विंग करायसाठी खूप उपयोगी पडतं, आणि इथली लोक त्याला जीवापेक्षा जास्त जपतात. त्याचं कारण, सफेदाचं झाड तोडताना सुद्धा ते साधारणपणे 7 ते 8 फुटावरून तोडतात. का तर परत त्याला शेळीनं खाऊ नये, प्राण्यांनी कुठल्या खाऊ नये. पण मगाशी तुम्ही म्हणालात की ते दरवर्षी 5 फूट तरी किमान वाढतं. हा, 4 ते 5 फूट ते वाढत राहतं, कारण त्याची ग्रोथ फास्ट आहे आणि सहज फुटवे धरतात. त्याच्यामुळं सफेदाचं नॅचरली इथं खूप मोठ्या प्रमाणात प्लांटेशन म्हणा किंवा नॅचरली आहे. आणि आपल्याकडे मात्र ही झाडं लावू नयेत, कारण ह्यांना जास्त पाण्याची गरज असते. हिमालय पाण्यानेच भरलेला आहे, म्हणून आपल्या इकडे इथली झाडं लावू नयेत आणि आपल्या इकडची इथं लावू नयेत. जे निसर्गाने दिलेलं आहे ते सांभाळणं एवढंच आपलं खरं तर काम आहे. राईट. चला,
ज्या वेळेला भारतीय राज्यघटनेनं ॲक्सेशन ऑफ ट्रिटीचा ज्यांचा अभ्यास आहे, ॲक्सेशन ऑफ ट्रिटी म्हणजे काय, तर भारतामध्ये 570 प्रिन्सली स्टेट्स होते. ज्या वेळेला रेडिक्लिफनं भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान एक फाळणी आखली, एक रेषा तिथेच दिल्लीमध्ये बसून त्यांनी ती आखली आणि इतकी घाई झाली होती, माउंट बॅटनला परत जायचं होतं. खरं म्हणजे तो 1 वर्ष नंतर आपली फाळणी होणार होती, परंतु जे काही तात्कालिक कारणं असतील, कारण आपल्याकडे आता लगेच कुणाला तरी इतिहासासाठी ब्लेम करणं हा फार दृष्टिकोन सुरू झालेला आहे. सो रेडिक्लिफनी जी देशाची फाळणी केली त्यानंतर ॲक्सेशन ऑफ ट्रिटी माउंट बॅटनने असं ठरवलं होतं की ज्या राज्यामध्ये ज्या धर्मियांची लोकसंख्या अधिक आहे ते राज्य त्या देशामध्ये जाईल. म्हणजे मुस्लिम धर्मियांचे अधिक असेल तर ते पाकिस्तानमध्ये जातील आणि हिंदू धर्मियांचे अधिक असतील तर ते हिंदुस्थानमध्ये भारतात येतील. फारुख अब्दुल्लांचे वडील शेख हफसूद अब्दुल्ला यांचे आपण आभार मानायला हवेत आणि त्यांचं आत्मचरित्र तुम्ही फायर ऑफ चिनाब मराठीमध्ये पण ते भाषांतरित झालेलं आहे, जरूर वाचा. शेख अब्दुल्ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जे संबंध होते, राजा हरिसिंहनं जे ॲक्सेशन ऑफ ट्रिटी साईन केली शेवटच्या दिवशी आणि मग आपण तेव्हाचे आपले देशाचे गृहमंत्री यांनी इथं फौजा उतरवल्या आणि पाकिस्ताननं इथले कबालीवाल्यांच्या नावाखाली जे स्वतःचं सैन्य उतरवलं होतं त्याचा पराभव केला आणि मुस्लिम बहुल असून सुद्धा हे राज्य म्हणजे हे जम्मू काश्मीर ब्युटी, ज्याला क्राऊन ऑफ प्रिन्स किंवा प्रिन्स क्राऊन काय जे तुम्ही म्हणाल ते म्हणा, ते आपल्यामध्ये आलं. आणि मग हा त्यावेळेला जे आर्टिकल 370 स्पेशल स्टेटस, त्याच्यातनं सदरे रियासत म्हणजे इथल्या मुख्यमंत्र्यांना सदरे रियासत म्हणतात. इथे या राज्याचा पूर्वी 2 झेंडे होते. सुदैवानी ज्या दिवशी म्हणजे माझ्या सुदैवानी ज्या दिवशी अनुच्छेद 370 2019 या वर्षात आपण काढून घेतलं त्या दिवशी मी इथे होतो. पुढचे 3 दिवस इथे मी होतो आणि त्या काळातलं इथलं एकूण वातावरण पाहता दीर्घकाळ पुन्हा तणावाची परिस्थिती राहील असं वाटत होतं. 80च्या दशकामध्ये भारतानं ते बघितलेलं आहे. त्यातनं एका पंतप्रधानाची हत्याही झाली. म्हणजे पंजाब आणि काश्मीरची इन्सर्जन्सी ही आपण खास करून PV नरसिंह राव यांचं कॉन्ट्रीब्युशन या देशात 2 पातळीवरती आहे. एक आर्थिक उदारीकरण आणि दुसरं इन्सर्जन्सी रोखण्यामध्ये, टेररिस्ट ऍक्टिव्हिटी रोखण्यामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका. त्यानंतर आता असंख्य पर्यटकांची तुम्ही इथे मुलाखती बघा आणि काही जे इथले काश्मीरी लोक आहेत की गेल्या 60 वर्षातला विक्रम इथे मोडलाय असं त्यांचं म्हणणं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इथे आलेले का नाहीत येणार? बघा ना हे दृश्य. बोलूया आपण महेशराव. खरं तर बायोडायव्हर्सिटी, हिमालय, बर्फ, त्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांना सांगायच्याच आहेत. बघा असं आहे की आपली आर्थिक प्रगती झालेली आहे, मिडल क्लास ज्याला आपण मध्यम वर्ग म्हणतो तो वाढलेला आहे आणि पर्यटन वाढतंय, त्यामुळे ते काही वावगं नाही. पण त्यासोबत बघायचं काय हे एकदा ठरवायला पाहिजे. पूछ रहा था कि ओरिजिनल कावा में क्या क्या होता है? इसमें ड्राई फ्रूट होता है। कौन से ड्राई फ्रूट्स होते हैं? इसमें अखरोट की गरी है, काजू है, बादाम है, किशमिश है और पिस्ता है और इलायची है, दालचीनी है, केसर है। उसमें ये सब ड्राई फ्रूट डालना पड़ता है। और अभी जो इसमें आपने दिया ये कावा में, हाँ जी, इसमें पानी जो गर्म था हाँ जी। उसमें क्या मिलाया था? उसमें इलायची है, दालचीनी है और ड्राई फ्रूट है। अच्छा, हाँ जी जी। और अभी आपने जो दिया उसमें आधा आधा ही था सब कुछ? हाँ जी। पूरा नहीं था? नहीं, पूरा है लेकिन इसमें एक नहीं है, केसर नहीं है। अच्छा, आपकी उम्र क्या है? मेरा उम्र है 40। आपका पूरा नाम बताइए। बशीर अहमद। तो बशीर साहब, आपको 10 साल छोड़ दीजिए पहले, बाकी के 30 साल में इतने ज्यादा टूरिस्ट आए थे या अमूम आते थे? नहीं, इसी साल में आए थे सर। इस साल में ज्यादा टूरिस्ट आए। पूरा रिकॉर्ड छूट गया? हाँ जी जी जी। इससे पहले 2012 में आया हाँ। उतना टूरिस्ट। जी सर। रोज की आपकी कमाई कितनी है? रोज की कमाई 1000 रुपया है। भाई बेटे कितने हैं आपके? बेटे नहीं है, बेटी बेटी 2 है। पढ़ती है क्या? हाँ पढ़ती है सर। अच्छा जी जी सर। और आपके पीछे जो सूचीपर्णी पेड़ है, जी जी। उस पेड़ के बारे में आपकी क्या राय है? कौन सी ये पेड़? हाँ, ये पेड़। ये जंगल का पेड़ है। ये हाँ। अच्छा है। यहाँ का कुदरती जो नमूना था हम्म। ये अच्छा है। ये जंगल का पेड़ था।
जी। आप उतने पेड़ रहे हैं या उसकी भी कुछ कटाई हो गई है? नहीं 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 नहीं, उतनी पेड़ रहे हैं। है ना? है। पूरा घना जंगल है। जी जी जी। अच्छा, और ये विंटर में आप कहाँ जाते हो? विंटर में यहाँ ज्यादा चलते हैं। अच्छा, हाँ जी जी, विंटर में यहाँ स्केटिंग ज्यादा ही चलते हैं। स्केटिंग चलती है। जी जी सर। और गोल्फ कब कहाँ है? वो गोल्फ गोल्फ कोर्स इस साइड में है। कितना बड़ा है वो? ये बहुत बड़ा है, तकरीबन 1500 कनाल है। अच्छा, जी सर। और बेटी कौन सी क्लास में पढ़ती है आपकी? बेटी सेकंड में पढ़ती है। सेकंड में। इंग्लिश मीडियम में? जी जी, इंग्लिश मीडियम में। आप गवर्नमेंट स्कूल है या नहीं है? नहीं, गवर्नमेंट स्कूल भी है सर, गवर्नमेंट अच्छा। स्कूल भी है सर, यहाँ गवर्नमेंट स्कूल भी है सर। चलिए, बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू। हिमालय हा विविध रंगी आहे. म्हणजे या हिमालयाचे असे तांबट पद्धतीचे रंग तुम्हाला दिसतील, काही वेळेला हिरवट रंग दिसतील, आणि अर्थातच हा जो पांढरा शुभ्र असा रंग आहे तो पांढरा शुभ्र रंग दिसेल. आणि त्याहीपेक्षा या इथल्या दगडांचे इतके विविध प्रकार आहेत ना, जसं एखाद्या मानवाने छन्नी आणि हातोड्यांनी दगड तोडावेत असे इथे तुम्हाला दगड दिसतील. वाळू दिसेल, वाळू आहे इथे, आणि ठिसूळ दगड दिसतील. हा जो भूभाग आहे हा सेस्मिक झोन मध्ये येतो, म्हणजे अति भूकंप प्रवण क्षेत्र, आणि म्हणून इथे भूकंपाचे धक्के अधूनमधून बसत असतात. जसं मधल्या काही वर्षापूर्वी सिक्कीम मध्ये भूकंप झालेला होता. टेथिस नावाच्या समुद्रापासून या हिमालयाची निर्मिती झालेली आहे असं म्हणतात. आणि इरोजन जे असतं म्हणजे विघटन होणं, ही प्रक्रिया दीर्घकाळ इथं सतत चालू आहे. आणि म्हणून दर काही अक्षरशः 100 मीटर अंतरावरती हिमालयातल्या या दगडांचे जे रूप आहेत ना ते बदलत राहतात. इथे मूनलँड पण आहे, म्हणजे जसं चंद्रावरती खड्डे दिसतात तशा पद्धतीची काही भूगर्भीय रचना तुम्हाला इथे पाहता येते. म्हणजे अनेक अर्थाने हिमालय हा आपल्या अभ्यासाचा विषय असू शकतो. मी मगाशी जसं म्हणालो तसं ह्या उंचच उंच डोंगरामध्ये कुणीतरी एखाद्या मानवानं छन्नी आणि हातोड्यानेही या दगडांची निर्मिती केलेली आहे असं वाटावं. इथं एवढ्या पद्धतीची दगड तुम्हाला दिसतात. इथे पाऊस अतिशय कमी होतो. आय रिपीट, इथे पाऊस अतिशय कमी होतो. 50 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस होत असल्यामुळं इथे मोठे पाऊस होत नसल्यामुळं सुदैवानं लँडस्लायडिंग म्हणजे ह्या
दगड खाली घरंगळत येणं हे प्रकार इथे घडत नाही. पण ज्यांना सेसमॅलॉजीचा अभ्यास करायचा आहे, भूगर्भशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्या दृष्टीनं हिमालय हा एक आव्हान आहे. आणि इथे बरोबर इतक्या मोठ्या नद्या वाहत येत असल्यामुळं जैववैविधता जशी उंची वाढत जाईल हिमालयाची, तसा आता हा पांढरा शुभ्र असा डोंगर रांग आहे, तर इथे तुम्हाला जैववैविधता कमी दिसेल, झाडांचं प्रमाण कमी दिसेल. पण जसं जसं तुम्ही खाली याल तसं तसं तुम्हाला गवताळ प्रदेश वाढलेला दिसेल, काही गवतं वाढलेली दिसतील. अमेझिंग आहे हिमालय. माझ्या मागे जे तुम्ही पाहताय ती आहे शॉक नदी, जी तिबेटमधनं म्हणजे अर्थात चीनमधनं वाहत येते. भारताचा जो लडाखचा भूभाग आहे, या लडाखच्या भूभागापासून तुर्तुक या गावातून ही नदी ही पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. काय पाण्याचा रंग आहे बघा. आणि या पाण्याच्या रंगाबरोबरच हा आवाज ऐका ना या पाण्याचा. असं म्हणतात की इथे हवामान बदलाचे काही परिणाम होऊ लागलेले आहेत. हा जो पांढरा शुभ्र असा हिमालय आहे, इथे बर्फ पडण्याचं प्रमाणही कमी झालंय आणि या अशा नदीपात्रात येत असलेलं पाणी सुद्धा कमी झालेलं आहे. मला माहिती नाही की या शोक नदीवरती चीनमध्ये काही सुरू आहे का, कारण ब्रह्मपुत्रा नदीवरती एक 2-3 मोठी आणि महत्वाची धरणं ही त्यांनी बांधलेली आहेत. पण इथलं नदीचं जर पाणी कमी झालं किंवा कमी होत असेल तर मग आपला जो दोआबचा भाग आहे म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार, इथल्या भागामध्ये मोठी कठीण परिस्थिती येऊ शकते. हे जे आहे ते लायकेन, दगडी फुल म्हणतो आपण, मसाल्याच्या पदार्थात तुम्ही वापरता. हे जगातलं पहिलं झाड आहे जे दगडावर उगवलं. त्याच्यानंतर मॉस, जे तुम्ही झाडांसाठी पण वापरता थंड राहण्यासाठी, पाणी कमी लागतं याच्यामुळे. पहिलं झाड, दुसरं झाड आणि त्याच्यानंतर नेचे, याच्यातून जी डायव्हर्सिटी निर्माण झाली हे जग सगळं बघताय ते शेवटचं आहे. झाड हा या पृथ्वीवरचा हिरवळीतला शेवटचा प्रोडक्ट, लक्षात ठेवा. आपण पहिल्यांदाच झाड लावतो, गवत नाही वाढवत, तिथं मॉस येऊन देत नाही, काहीच करत नाही आणि खड्डा खांदायचा आणि झाड लावायचं, तर ते एकटा जीव असतो तो मरतो. त्यामुळे 5 कोटी लावली तर त्यातली 5,000 सुद्धा नीट झाडं जगत नाहीत. ही वास्तव आहे, लक्षात ठेवा. म्हणून झाड लावताना त्याला गवत आलं पाहिजे, तिथं कुजलेलं खत पाहिजे. हे निसर्गात सगळं चमत्कार आहे, लक्षात ठेवा. ते देवदारचं झाड आहे, ही देवदारची पानं आहेत. सुचीपर्णीची जंगल काय म्हणतो तरी
सुईच्या आकाराची पानं असतात म्हणून त्याला सुचीपर्णीची जंगलं. हे झाड एका दिवसात साधारणपणे 2000 लिटर पाणी पितं. 2000 लिटर. लिटर पाणी पितं. हा. मुळांमार्फत ते पाणी शोषून घेतं आणि पानांमार्फत ते हवेत सोडून देतं आणि याचाच उपयोग ॲपलच्या बागांसाठी होतो. ॲपलला स्पेसिफिक पाणी द्यावं लागत नाही, कारण हेच इव्हॉपरेशन खूप करत असतं. इथं करणं गरजेचं आहे. निसर्गाने बर्फाचं पाणी जमिनीत मुरवत आणलंय, त्याच्यामुळे मुळं कुजून जाण्यापेक्षा जास्त प्रमाणात ते पाणी इव्हॉपरेशन. आणि याच्यामध्ये ऍसिड्स असतात. हे जमिनीवर पडल्यानंतर गवत सुद्धा उगवत नाही. म्हणून इथली झाडं आपल्याकडे कधी लावू नयेत, Correct. कारण याच्यामध्ये ऍसिड असते. ते जमिनीवर पडले की आपल्या इथले जीव जीवाणू मारतात सुरुवातीला आणि मग ती जमीन नापीक होत जाते. त्यामुळे कुठलंही परदेशी झाड, स्थानिक झाड आणि परदेशी झाड याच्यात असा फरक आहे. स्थानिक म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत असणाऱ्या त्या भागातली, त्याला स्थानिक झाड म्हणूया. हा जरी हिमाचल आपला भारताचा असला तरी इथलं झाड हे आपल्याला स्थानिक नाही, हे परदेशीच समजलं पाहिजे. आपल्याकडे कोण लावतं? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, लोक हाऊसेन लावतात. खास करून वन विभागाने ह्या चुकीच्या प्रथा खूप 1965च्या नंतर ह्या प्रथा खूप 1952 नंतर ज्या मोहिमा राबल्या, हरित भारत वगैरे, ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात परदेशी झाडं लावली गेली. त्याचा परिणाम आज आपली जंगलं नापीक सारखी आहेत. जंगलात झाडं हिरवळ दिसेल परदेशी झाडांची, पण त्याच्यावरती पक्षी नसतील, फुलपाखरं नसतील, मधमाशा नसतील आणि त्याचा कुठलाही उपयोग नसतो. जैविक त्याला कुठलाही उपयोग नसतो. म्हणून हे झाड इथं उपयोगी आहे. त्याचं कारण जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपयोग होतो, पानांचं खत निर्माण होतं. आणि हे झाड बघा, त्याची पाट जर बघितली आपण तर मगरीच्या पाठीसारखी असते, म्हणजे जास्त खडबडीत असते. याचा अर्थ ते कार्बन जास्त घेते. म्हणून हे इथं अत्यंत महत्वाचं आहे. कार्बन घेतं, ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करतं. आणि कार्बन का जास्त घेतं तर ह्याला स्वतःला इथं या थंड हवेत जगायचंय, म्हणून त्याला ती गरज आहे त्याची. राईट. चला, आणि हे आपल्याकडे जी फर्निचर करण्याची प्रथा आहे बाहेरच्या अशा लाकडांची, त्याचा काय परिणाम? त्याचा जबरदस्त परिणाम आहे. कारण याने कार्बन घेतलाय. एखाद्याला वाटलं मला देवदारचं फर्निचर करायचं घरात, शेवटी ह्याला मारायचंय. मेल्यानंतर प्रत्येक जीव काहीतरी हवेत सोडणार आहे, तर ही कार्बन मोठ्या प्रमाणात सोडतं. म्हणून घरात कुणी जास्त फर्निचर करण्याच्या नादात पडू नये. ज्याचं जास्त फर्निचर असेल तो जास्त कार्बन घेणार आहे. खरं तर आपल्याला ऑक्सिजन घ्यायचं, म्हणून खिडक्या ओपन असणं हेच महत्वाचं काम आहे. एरिएशन होणं महत्वाचं आहे. घरात फर्निचर करून कधी चांगली झोप लागणार नाही, कारण ते मेलेलं झाड असेल ते आपल्यासोबत. राईट. चला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.